नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 10 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. अरबी समुद्र आहे, याचबरोबर बंगालचं उपसागर आणि हिंदी महासागराचा उत्तरेचा भाग हा संपूर्ण पट्टा असेल. या भागामध्ये ॲक्टिव्हिटीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. सायक्लोनिक स्टॉर्म बनण्याची ही दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर कोकणचा दक्षिण भाग असेल आणि घाटमाथ्यावरतीही आज काही प्रमाणामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, भारताचा जो दक्षिण भाग असेल आणि श्रीलंका या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया येणाऱ्या 72 तासामध्ये तयार होणार आहे. हा लो प्रेशर एरिया डिप्रेशन बनण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हे डिप्रेशन बनेल आणि हे थोडंसं वरती उतरायला सरकेल, त्यावेळेला विषुववृत्त पट्ट्याच्या उत्तर भागापासून एक वाऱ्याचा जो स्रोत असतो, मान्सूनचा प्रवास असतो, त्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ते उत्तर आल्यानंतर अरबी समुद्राचा दक्षिण भाग असेल आणि भारताच्या दक्षिण भागापासून श्रीलंकेपासून जे मान्सूनचा प्रवास असेल तो अंदमान निकोबार बेटे याकडे सरकण्याची ही दाट शक्यता आहे. त्यासाठी वातावरण हे आता अनुकूल पाहायला मिळतं. याचबरोबर खूप सारे ट्रफ रेषा तयार झालेल्या आहेत. अरबी समुद्राचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी सर्क्युलेशन आहे. राजस्थान आणि पाकिस्तानचा जो भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार झालं आहे. याचबरोबर वाऱ्याची ट्रफ रेषा जी आहे ती केरळ, याचबरोबर कर्नाटक, तसेच महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र असेल, याचबरोबर मराठवाड्यापासून मध्य प्रदेशपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. आज पाऊस जो आहे तो घाटमाथ्यावरती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विदर्भामध्येही काही अंशी आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. चंद्रपूर असेल, गडचिरोलीचा या जिल्ह्यांचाही समावेश आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, आज रात्री सांगलीचा पश्चिम भाग असेल, शिराळा तालुका, वाळवा तालुका, याचबरोबर तासगाव कुटुंबांकामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. कोल्हापूरचा घाटमध्ये संपूर्ण भाग असेल, आजरा, चंदगड, राधानगरी, याचबरोबर गगनबावडा असेल, पन्हाळा, शाहूवाड या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पावसाची दाट शक्यता आहे. त्या ठिकाणी जोरदार वारं पाहायला मिळणार आहे. कदाचित 40 ते 50 किलोमीटर प्रति तास एवढं वारं त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता. काही ठिकाणी पाऊस नसेल, मात्र वारं खूप राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर सिंधुदुर्गचा कुडाळ असेल, सावंतवाडी आणि कणकवली, वैभववाडी या तालुक्यामध्येही आज रात्री पावसाची शक्यता आहे. आता सध्या त्या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर रत्नागिरीचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये खेड, चिपळूण, देवगड असेल, राजा असेल, लांजा असेल, राजापूर असेल, पाचल असेल, या ठिकाणी ही पावसाची दाट शक्यता आहे. सातारा जिल्ह्याचं पाहिलं, कराड, पाटण, सातारा, मेळा, महाबळेश्वर, कोरेगाव या ठिकाणी ही पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्याचा लोणावळ्यामध्ये आज दुपारी पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर पुणे शहर असेल, भोर, पौंड, वडगाव या ठिकाणी ही पावसाची शक्यता जास्त आहे. दौंडमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आहे. रात्री संध्याकाळनंतर त्या ठिकाणी कदाचित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल, माणगाव, पोलादपूर, पाली आणि खालापूर या ठिकाणीही पावसाची दाट शक्यता. ठाण्याचा जो पूर्व भाग असेल, म्हणजेच मुरबाड असेल, याच उल्हासनगर असेल, शहापूर असेल, या ठिकाणीही काही ठिकाणी हलके थेंब पाहायला मिळण्याची शक्यता. याच्या व्यतिरिक्त अहिल्यानगरचा दक्षिण भागात श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. तसेच धाराशिव, पारंडा, भूम या 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. कळंबमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. लातूरचं पाहिलं, उदगीर असेल आणि निलंगा असेल, या ठिकाणी हे ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता. पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर छत्रसंभानगरचा बहुतांश भाग असेल, जालनाचा उत्तरेचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसे रात्री काही ठिकाणी एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा, राजुरा, गोंडपिंपरी, चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरी, नागपूर, चिमूर आणि भद्रावती या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही शक्यता अधिक आहे. तसेच गडचिरोलीचा उत्तरेचा भाग असेल, आरमोरी, कुरखेडा आणि धानोरा या ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय. त्याचबरोबर विदर्भाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, म्हणजे नागपूरचा उत्तर भाग, तसेच वर्धा उत्तर भाग आणि अमरावतीचा उत्तर भाग, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, नवखेड आणि पारशिवनी, रामटेक या ठिकाणी ही काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जळगाव असेल आणि नाशिकचा बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढग पाहायला मिळतात. या ढगामध्ये मात्र पाऊस पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये याच पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जे ट्रफ रेषा जी आहे ती ट्रफ रेषा हळूहळू या पश्चिम साईडला सरकण्याची ही शक्यता आहे. ज्याला पश्चिम साईडला ट्रफ रेषा सरकेल त्याला पुण्याचा घाटमाथे भाग, सातारा घाटमाथे भाग, सांगली घाटमाथे भाग या भागामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. याचबरोबर कोल्हापूरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, उत्तरेचा संपूर्ण भाग, सिंधुदुर्गचं, रत्नागिरीचाही काही प्रमाणामध्ये पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नांदेडचा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या ठिकाणी शक्यतो करून ड्रायवेत राहू शकतं. काही एक दुसऱ्या स्वरूपात आपल्याला ढगांचं वातावरण जर तयार झालं दुपारनंतर, त्याच वेळेला हलका स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र पाऊस पाहायला मिळणार नाही.
जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, याचबरोबर नाशिक या ठिकाणी ही पावसाची शक्यता फार कमी आहे. विखुरल्या स्वरूपात ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर यवतमाळ असेल, वाशिम असेल, अकोला असेल, अमरावती असेल या पट्ट्यात मात्र पावसाची दाट शक्यता आहे. तसेच नागपूर उत्तर भाग, भंडारा उत्तर भाग या भागामध्येही एक दुसऱ्या स्वरूपात ढगांचं वातावरण तयार होण्याची ही दाट शक्यता आहे. तसेच 10 तारखेनंतर राज्यामधील बहुतांश भागामध्ये तापमान वाढ होण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि कोकणाचा उत्तरेचा संपूर्ण भाग व खानदेशचा भाग या ठिकाणी तापमान जवळपास 40 डिग्रीच्या वरतीच राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीचा उत्तर संपूर्ण भाग असेल. याच्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड असेल आणि रत्नागिरी या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट त्या ठिकाणी जारी करण्यात आहे. तापमान 35च्या वरती त्या ठिकाणी राहू शकतं. तसेच सिंधुदुर्ग असेल आणि कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग किंवा कोल्हापूर शहरामध्येही काही प्रमाणामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, याचबरोबर अकोला असेल, अमरावती असेल आणि भंडारा, नागपूर, गोंदिया या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलं. त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.